नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सिडको महामंडळाच्या आपत्कालीन नियंत्रण कक्ष आजपासून ते 30 सप्टेंबर या पावसाळी कालावधीमध्ये कार्यरत असणार आहे. दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती, दुर्घटना लक्षात घेता जून ते सप्टेंबर या कालावधीत सिडकोचा सुसज्ज असा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असतो. CBD बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळमजल्यावर असलेला हा नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही 24 तास कार्यरत राहणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी 24 तास संपर्कात असतील. रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून रोजी नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी या केंद्राची पाहणी केली. तसेच तयारीच्या अनुषंगाने संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, महेश पाटील, अधीक्षक अभियंता सुखदेवे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करण्याचे विविध कक्ष, सोयी सुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके या अनुषंगाने पाहणी करून चर्चा करण्यात आली. वाहनतळांची जागा निश्चिती, वाहतूक वळवणे या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पडेल याची दक्षता घ्यावी, आवश्यक सुविधांची तातडीने व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. ज्ञानचंद पाल हा एका सोसायटीमध्ये साफसफाईचे काम करत असताना बिल्डिंगच्या खाली पार्किंग जागेत त्याला शॉक लागल्याने त्याला तातडीने MGM हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पनवेल तालुक्यामधील कोण सावळा रस्त्यावर 20 अवैध फलकांचे पाडकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. कोण सावळा मार्गावरील फलक पाडण्यासाठी शुक्रवार ते पुढील आठवड्यापर्यंत जोरदार मोहीम राबवली जाणार आहे. पनवेल तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांवर खासगी जमिनी आणि सरकारी जमिनींवर अवैध फलक उभारले गेले आहेत. दरम्यान कोण सावळा रस्त्यालगत 20 फलक काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मिलिंद कदम यांनी 2 क्रेन यंत्र आणि 10 मजूर घेऊन पाडकाम सुरू केले. जीवन विकास केंद्र कोळखे सेंटर येथे जीवन महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल प्रकल्प अंतर्गत आदिवासी सांस्कृतिक खाद्य महोत्सव आणि महिला सन्मान महोत्सव 2024 कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आदिवासी महिलांनी पारंपरिक नाच आणि गाणी आपल्या पारंपरिक पोशाखात सादर केली. महिलांनी पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करून प्रदर्शनात मांडण्यात आले होते. आदिवासी सांस्कृतिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन फादर जोसेफ गोन्सावलीस, डायरेक्टर सेंटर फॉर सोशल एकेशन मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महिलांनी पारंपरिक नाच गाणी सादर केली. महिला शेतकरी गीता वारगडे, हालटेप वाडी आणि वाडी प्रेरिका स्वाती म्हात्रे यांनी अनुभव कथन केले. फादर जोसेफ गोन्सावलीस आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी महिलांना आपण सेंद्रिय शेतीकडे लक्ष देऊन महिला शेतकरी म्हणून ओळखले जात आहोत हे खूप विशेष असल्याचे सांगितले. अलिबाग तालुक्यातील 40 गावांना पाणी पुरवठा करणारे उमटे धरण गेल्या कित्येक वर्षांपासून गाळग्रस्त झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच या 40 गावांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागते. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि राजकीय श्रेयवादाचा त्रास इथली जनता सहन करत होती. अखेर उमटे धरण संघर्ष समितीच्या पाठपुराव्यानंतर भाजपतर्फे उमटे धरणातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उमटे धरण संघर्ष समितीच्या माध्यमातून राकेश पाटील यांनी माजी समाज कल्याण सभापती आणि भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांना साथ घातली. त्याला प्रतिसाद देत स्वखर्चाने 15 डंपर, 4 JCB, 2 पोकलन या साधनांच्या सहाय्याने उमटे धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ केला असून 15 जूनपर्यंत दिवस रात्र हे काम सुरू राहणार आहे. छोटम शेठ यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे.
त्यावेळी उमटे धरण संघर्ष समिती अध्यक्ष राकेश पाटील आणि रामराज वावे, सुडकोली, जिराड या गावांसह अनेक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून रोजी अलिबाग जवळील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात केली जाणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. मतांच्या संख्येनुसार फेऱ्या असणार आहेत. एकूण 29 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार असून दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम निकाल अपेक्षित आहे. मतमोजणीसाठी सुमारे 1000 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रायगड लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडले. यामध्ये 10,09,563 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आत्तापर्यंत 612 टपाली मते प्राप्त झाली असून मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत जेवढी टपाली मते प्राप्त होतील ती मोजली जाणार आहेत. माथेरानच्या वैभवशाली प्रवासाचा पुन्हा एकदा पर्यटकांना अनुभव घेता यावा यासाठी माथेरान टॉय ट्रेनच्या इंजिनचा मेकओव्हर करण्यात आला आहे. मेकओव्हर केल्यानंतर माथेरानची टॉय ट्रेन अर्थात माथेरानची राणी प्रथमच नेरळ माथेरान नेरळ अशी धावली. चाचणी म्हणून हे इंजिन मालवाहू डब्यांनी सोबत घेऊन धावले. पहिल्या चाचणी परीक्षेचा यशस्वी टप्पा पार झाला असल्याची माहिती माथेरान रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. पर्यटकांना माथेरानच्या वैभवशाली प्रवासाचा पुन्हा एकदा अनुभव घेता यावा यासाठी मिनी ट्रेनच्या इंजिनचा मेकओव्हर करण्यात आला आहे. यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून हालचाली सुरू होत्या आणि याचे काम देखील पूर्णत्वास गेल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेत एक विशेष टीम स्टीम इंजिन हूडचे मॉडेल तयार करत होती. हे हूड नेरळ येथील लोको शेडमध्ये इंजिनला बसवण्यात आले. नुकताच या इंजिनची ट्रायल बेसिकवर चाचणी घेण्यात आली. सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास हे इंजिन नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरानच्या दिशेने धावले. या इंजिनला मालवाहू डबे जोडण्यात आले होते. नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळ अशा पहिल्या चाचणी परीक्षेचा यशस्वी टप्पा पार करत उत्तीर्ण झालेले इंजिन सुसाट धावले. त्यामुळे आता लवकरच हे इंजिन पर्यटकांच्या सेवेत धावेल असा विश्वास माथेरान रेल्वे विभाग आणि मुंबई वरिष्ठ अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. नेरळ शहराला लागून कोल्हारे ग्रामपंचायतीची हद्द आहे. नेरळ पूर्व भागातून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेला रस्ता अरुंद होता. त्यामुळे येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका जाणे देखील मुश्किल होते. कोल्हारे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी नागरिकांच्या सोयीसाठी येथे रस्त्यावरचे अतिक्रमण दूर करत रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता मोकळा केला आहे. नेरळ शहरात एकच शासकीय रुग्णालय असल्याने या ठिकाणी दररोज शेकडो रुग्ण येत असतात. अपघातग्रस्त रुग्ण, गरोदर माता, शवविच्छेदनासाठी मृतदेह यासाठी रुग्णवाहिका येणे आणणे म्हणजेच मोठे दिव्य असते. याच ठिकाणी नेरळ पूर्व भागातून रेल्वे स्थानकाकडे जायला रस्ता असल्याने येथून दररोज हजारो प्रवासी ये जा करतात. हा रस्ता अरुंद असल्याने नागरिकांना येथे मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश बिर्ले यांनी येथे रस्त्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेत रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा चालवला. त्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. खालापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्त कोयना परखंदे गावातील सुभेदार संतोष सदाशिवराव मोरे हे भारतीय सैन्य दलातून 28 वर्षे सेवा करून सुभेदार या पदावरून निवृत्त झाले. त्यांचा सत्कार समारंभ केदार काळकाई मित्रमंडळ आणि कोयना परखंदे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. सेना दलात भारतमातेच्या रक्षणार्थ केलेली प्रामाणिक सेवा, दिलेले योगदान आणि पार पडलेले कर्तव्य हे आम्हा ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार येथील ग्रामस्थांनी काढले. वयाच्या 19व्या वर्षी संतोष मोरे 1996 रोजी भरती झाले. त्यांनी 28 वर्षात जम्मू काश्मीर, झारखंड, हैदराबाद, सिक्कीम, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे सेवा बजावली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील प्रसंग सांगितले. तसेच प्रत्येक घरातील तरुण सैन्य दलात भरती झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्या शेजारीच आणि आगरदंडा परिसरापर्यंत राजपुरी खाडीचा विस्तार आहे। मासेमारी बंद असताना ही खाडी मच्छीमार बांधवांना खूप उपयुक्त ठरत आहे। सध्या या राजपुरी खाडीत ओला जवळा मोठ्या प्रमाणात मिळत आहे। पावसाळा जवळ आला की ओला जवळा मोठ्या प्रमाणात मिळतो। त्याचबरोबर ओले बोंबील, मांदेली ही मासळी मिळते। लहान मच्छीमारांना या काळात या मासळीमुळे मोठा आधार मिळतो। ओला जवळा सुकवून त्याची सुकट बनवली जाते, तसेच पायलीमध्ये विकली जाते। आगरदंडा इंदापूर महामार्गावर मच्छीमार महिला हा ओला जवळा सुकवतात। सध्या एक पायली 100 रुपये दराने विकली जात आहे। यंदा देशभरात चांगला पाऊस पडणार आहे। मध्य महाराष्ट्रात सरासरी, उत्तर महाराष्ट्रात विशेष म्हणजे मराठवाड्यात अतिशय चांगला पाऊस पडणार आहे। ग्रहांच्या युतीवरून आणि वराह मिहिर यांच्या संकेतानुसार हे भाकीत करण्यात येत आहे, अशी माहिती पर्जन्य अभ्यासक आणि हायटेक बायोसायन्सच्या इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर राघवेंद्र गायकवाडी यांनी दिली। याबाबत त्यांनी अधिक माहिती देत, ग्रहांची स्थिती आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याविषयी गणितीय पद्धतीने आम्ही अभ्यास केला आहे। होळी आणि अक्षय तृतीया या 2 दिवसीय वाऱ्याची दिशा कशी आहे त्यानुसार ठरवतो की त्या स्थानिक पातळीवर कसा पाऊस असेल। हा अंदाज 80 ते 90% बरोबर येतो, असेही स्पष्ट केले।